नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया होमगार्ड भरती 2024. तर मित्रांनो, एकूण जागा आहेत 9,700 आणि यासाठी फक्त 10वी पास असणे गरजेचं आहे आणि कोणती एक्झाम नसणार आहे. त्यानंतर या जागेसाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागतात आणि फॉर्म चुकू नये यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तर त्याचा लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्या अगोदर आपल्याला फॉर्म चुकू नये यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला फॉर्म व्यवस्थित भरता येईल आणि कोणतीही चूक होणार नाही आपली आणि फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर बघा मित्रांनो, अगोदर आपल्याला बघायचंय की फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला कागदपत्रे नेमकी कोणती लागणार आहे. तर यासाठी आपल्याकडे फॉर्म भरण्या अगोदर आधार कार्ड असणे गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली हाईट किती आहे तर ती माहिती असणं गरजेचं आहे. अगदी ह्या दोनच गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. त्यानंतर आपण सहजपणे तो फॉर्म भरू शकणार आहात. तर मित्रांनो, जाऊया आपण आता होमगार्ड भरतीच्या वेबसाईटवर आणि बघूया ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ही जी वेबसाईट आहे बघा, महाराष्ट्र cdsg.gov.in महाराष्ट्र होमगार्ड भरतीची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. त्याला क्लिक करून आपल्याला या वेबसाईटवर जाता येईल. मित्रांनो, या वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात. तर या ठिकाणी जाहिरात आहे आणि या ठिकाणी हे जिल्हे आहे आणि अर्ज भरण्याचा कालावधी कोणत्या जिल्ह्यासाठी नेमका कोणती तारीख आहे आणि लास्ट तारीख किती आहे तर याची माहिती दिलेली आहे. तर आपला जिल्हा कोणता आहे ते एकदा बघून घ्या आणि त्यानुसार तो फॉर्म भरायचा आहे त्या तारखेला. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर मित्रांनो, जिल्हानिहाय अर्ज भरण्याकरता जी काही आवश्यक माहिती आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आपला जिल्हा आहे तो निवडा अगोदर आणि त्यानंतर ही माहिती एकदा बघून घ्या, कारण आपल्याला फॉर्म भरणे सोपे जाईल आणि नेमक्या जागा किती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यात किती जागा आहे तर त्याची पण माहिती आपणास मिळून जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा मी चंद्रपूर निवडतो आणि या ठिकाणी हे जे चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी आहे तर याला मी क्लिक करतो. याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर बघा दुसऱ्या पेजवर आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी माहिती पत्रक देण्यात आलेलं आहे. तर या माहिती पत्रकामध्ये आपण पूर्ण गोष्टी तर बघणार नाही, काही महत्वाच्या गोष्टी बघूया की यासाठी नेमकं वेतन किती असणार आहे आणि पात्रता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी होमगार्डना जे काही भत्ते मिळतात तर त्याची माहिती बघूया आपण. बघा, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता, त्यानंतर ₹100 उपहार भत्ता, त्यानंतर प्रशिक्षण काळात ₹35 खिसा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी ₹90 कवायत भत्ता दिला जातो. तर अशा प्रकारचे भत्ते या ठिकाणी या पोस्टसाठी देण्यात येतात. त्यानंतर मित्रांनो, समोर बघूया आपण की नेमकी याची पात्रता काय आहे. तर या ठिकाणी बघा, होमगार्ड नोंदणी नियम व अटी. तर यामध्ये नेमके पात्रता काय काय आहे तर त्या बघूया आपण. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे होमगार्ड पात्रतेचे निकष. आता शैक्षणिक पात्रता काय आहे, कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे, म्हणजे 10वी पासवर आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता बघा, वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत, 20 ते 50 दरम्यान वय असावं. त्यानंतर उंची बघा, पुरुषाकरता 162 सेंटीमीटर आणि महिलाकरता 150 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी छाती फक्त पुरुष पुरुष उमेदवाराकरता नग फुगविता किमान 76 सेंटीमीटर आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविणे आवश्यक. तर अशा प्रकारचे हे पात्रतेचे निकष आहे. त्यानंतर यासाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहे, जे आपल्याला अगोदर तर आपण डॉक्युमेंट्स बघितले की आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना काय काय लागतात, परंतु ज्यावेळेस तो फॉर्म भरला जाईल तो फॉर्म घेऊन आपल्याला जिथे भरती होणार आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्या फॉर्म सोबत आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट जोडावी लागणार आहे. तर नेमकी ती डॉक्युमेंट्स कोणकोणती आहे ते बघूया आपण. बघा, या आवश्यक कागदपत्रे. तर यामध्ये रहिवासी पुरावा, म्हणजे जर आधार कार्ड असेल तरी चालेल, मतदान ओळखपत्र असेल तरी चालेल. त्यानंतर दुसरं शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट आणि गुणपत्रक. त्यानंतर तिसरं जन्मदिनांक पुराव्याकरता एस-एस-सी बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. म्हणजे एक तर एस-एस-सी बोर्ड प्रमाणपत्र असावं किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा. त्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. इतर जे काही टेक्निकल कोर्स जर केलेला असेल आपण, तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर चांगलं. त्यानंतर खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि 6वं बघा 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट. ते आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमधून आपल्याला मिळून जाईल. तर हे आवश्यक डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे आणि या ठिकाणी जर नोकरी करत असाल तर आपल्याला खाजगी नोकरी करत असाल तर मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, तर याची काय आपल्याला तेवढी गरज नाही. पण बाकीचे कागदपत्र आपल्याला त्या फॉर्म सोबत जोडावे लागणार आहे. तर बघूया मित्रांनो, आता नेमका ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अजून कोणती गोष्ट बघायची आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. आता मित्रांनो आपल्याला एस-जी एनरोलमेंट या टॅबवर जायचं आहे आणि या टॅबवर गेल्यानंतर बघा या ठिकाणी एनरोलमेंट शेड्यूल, एनरोलमेंट रिझल्ट, ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म, प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म, एडिट एनरोलमेंट फॉर्म. तर सुरुवातीला आपल्याला शेड्यूल बघायचं आहे की कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये हे भरती होणार आहे. तर यासाठी आपण याला अगोदर या टॅबवर जा आणि याला क्लिक करा एनरोलमेंट शेड्यूल. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल डिस्ट्रिक्ट, त्यानंतर एनरोलमेंट डेट म्हणजे फ्रॉम टू म्हणजे केव्हा सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट काय आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस आहे आणि त्यानंतर वेकन्सीज आहे. वेकन्सीजमध्ये मेल आणि फिमेलसाठी वेकन्सीज आणि त्या संदर्भातले कॉन्टॅक्ट नंबर अशी सगळी माहिती आहे. तर बघा या ठिकाणी जिल्हा म्हणून आपण या ठिकाणी बघा चंद्रपूर बघणार आहे. तर याची माहिती अशी असणार आहे की चंद्रपूर, तर या चंद्रपूर अंतर्गत जी काही एनरोलमेंट डेट आहे तर ती 25 जुलै 2024 ते 10 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे पोलीस ग्राउंडवर. आणि या ठिकाणी वेकन्सीज आहे मेलसाठी 38 आणि फिमेलसाठी 42. तर मित्रांनो आता आपण ऑनलाईन फॉर्म भरूया. तर आता मेन वेबसाईटवर परत जायचं आहे आपल्याला. यासाठी हे जे बॅकचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण. तर परत मित्रांनो या ठिकाणी हे एस-जी एनरोलमेंट याच्यावरच यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हे जे ऑप्शन आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा हा फॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालेला असेल आपल्यासाठी. आता आपल्याला या ठिकाणी अचूकपणे माहिती भरायची आहे. तर सुरुवातीला आहे बघा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट, त्यानंतर युनिट झोन, त्यानंतर पोलीस स्टेशन, त्यानंतर फुल नेम, त्यानंतर आधार कार्ड, परमनंट ॲड्रेस, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, हाईट आणि इकडे आहे जेंडर, एज्युकेशन, प्रोफेशन, मोबाईल नंबर, त्यानंतर टेक्निकल सर्टिफिकेट असेल तर ते आणि त्यानंतर अगोदर एक्स होमगार्ड म्हणजे याच्या अगोदर तुम्ही होमगार्ड होते का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तर एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर बघा मी पटापट भरून घेतो या ठिकाणी. याला क्लिक करा म्हणजे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाईल आणि त्यानंतर युनिट झोनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही पोलीस स्टेशन आहे वेगवेगळे त्या अंतर्गत एक लिस्ट पाहायला मिळेल आपल्याला युनिट झोनमध्ये. तर ते सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथलं पोलीस स्टेशन, त्यानंतर या ठिकाणी नाव टाकूया आपण. नाव टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला. ते टाकल्यानंतर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचे मित्रांनो आणि मित्रांनो या ठिकाणी एक्स होमगार्ड जर असेल तर येस करा, नाहीतर नो करा. आणि खाली मित्रांनो एक ऑप्शन दिलेलं आहे सेव्हचं, तर याला आता आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं रेकॉर्ड जे आहे ते ॲड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे बघा या ठिकाणी. रेकॉर्ड ॲडेड सक्सेसफुली. आता ओके करायचं आहे आपण याला. ओके केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आधार कार्ड नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे आता इथे टाकायचं आहे तरच तो फॉर्म प्रिंट होणार आहे. प्रिंट एनरोलमेंट फॉर्म म्हणजे या फॉर्मची प्रिंट करण्यासाठी. तर टाकूया आपण या ठिकाणी आणि मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिटचा ऑप्शन आहे याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी आपला अवेलेबल होऊन जाईल. तर याची आता प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर ही प्रिंट याला या ठिकाणी फोटो पण आपल्याला जोडावा लागणार आहे. तो फोटो जोडा आणि यासाठी जे अगोदर सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट्स याच्यासोबत जोडायचे आहे आणि ज्या वेळेस ग्राउंडवर भरती होणार आहे तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म
सोबत घेऊन जायचा आहे आणि अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरच ग्राउंडवर परीक्षा होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सहजपणे हा फॉर्म भरू शकतो आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणतीही अडचण आपल्याला या ठिकाणी येणार नाही. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.